हेलो हेलो, जे लोक ब्रेकफास्ट फूड एरियामध्ये आहेत, हॅलो, जे लोक फूड एरियामध्ये आहेत त्यांना माझा आवाज येतोय का? I just wanted them to come here. There is an announcement and request, and a humble request. How are you doing since yesterday? Look, are you enjoying the show or not show, but like event, I would say. Fantastic. Okay. गरजे मराठी तुम्हाला स्लाइड समोर दिसतेच आहे, पण त्या अगोदर आय वॉन्टेड टू ऍड समथिंग. गरजे मराठी एक नॉन प्रॉफिट संस्था आहे. वर्षभर जेवढेही कार्यक्रम गरजे मराठी घेतात त्यामध्ये एक नया पैसा कोणालाही आपण फीज, चार्ज, डोनेशन काही मागत नाही. हा इव्हेंट गेल्या वर्षी ज्या वेळेला केला गेला कॅलिफोर्नियामध्ये, त्यावेळेला इव्हेंट करताना गाडू साहेब, काळे साहेब सारखे बरेचसे दातृत्व ज्या लोक आहेत त्या लोकांनी इव्हेंटला सुरुवात केलेली. इव्हेंट संपण्याच्या वेळेला इव्हेंट वॉज लिटरली इन आय वुड से कमर्शियली लँग्वेज मध्ये म्हणायला गेलं तर एक प्रकारे लॉस मध्ये रन करत होतो आपण. पण गेल्या वर्षी ज्यावेळेला लोकांनी व्हॅल्यू बघितलेली, ज्या इव्हेंटची व्हॅल्यू बघितली की अरे यामधनं आम्हाला खरोखर काहीतरी मी घेऊन जातोय परत जाताना, आणि त्यावेळेला लोकांनी कोणी 500, कोणी 1000, कोणी 5000 लोकांनी डोनेशन दिलेले. आज आम्ही तुमचे काल आणि आज मध्ये आम्ही तुमचं कर्तृत्व बघितलं, कर्तृत्वाबद्दल ऐकलं, तुमच्या नेतृत्वाबद्दल ऐकलं. आता आम्हाला तुमचं दातृत्व बघायचंय आणि तुमच्या सपोर्टची अत्यंत आवश्यकता आहे. तुमच्या टेबलवर QR कोड ठेवण्यात येईल. कोणालाही कंपल्शन नाही. किती डोनेशन द्यायचं आहे याबद्दलही कंपल्शन नाही. डोनेशन नाही दिलं तर पुढच्या वर्षी तुम्हाला कुठल्या प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट करण्याला मिळणार नाही अशातलाही भाग नाही. पण जेव्हा आपण म्हणतो आपण सगळे एकच आहोत, हा एक परिवार आहे, तर ही परिवाराची विनंती आहे आणि त्या दृष्टीने जे शक्य असेल ते तुम्ही नक्की डोनेट म्हणा किंवा दान करा म्हणा, अशा या शुभ गोष्टी माझी विनंती आहे. आणि मी ललितला पण विचारतो की 1-2 शब्द सांगा. जेवढे तुम्ही प्रोग्राम बघताय त्या सगळ्या प्रोग्रामची संपूर्ण आखणी आणि जे काही लागेल त्याच्यासाठी श्रम हे सगळे व्हॉलंटियर्सनी दिलेले. आणि खरोखर त्या व्हॉलंटियर्सचं कौतुक करेल तेवढे थोडे. प्लीज एक राऊंड ऑफ अप्लॉज. थँक्यू. आणि त्या व्हॉलंटियर्सच्या ह्या मेहनतीला दाद म्हणून तुम्ही जे काही डोनेट कराल चांगलं आहे, तेवढीच एक क्विक अपेक्षा आहे. थँक्यू. आणि आजच करायला पाहिजे असं काही नाहीये. यू कॅन डोनेट थ्रू आउट. आता या वर्षीचा हा सोहळा आपण इकडे केला, तसाच आपण नेक्स्ट इयरचं गरजे मराठी एक्सलन्स समिट हे गेल्या वर्षीच अनाऊन्स केलं होतं. आपण आधी दर 2 वर्षाला करणार होतो आणि दॅट एक्सलन्स समिट इज गोइंग टू बी इन लंडन. We had announced it last year itself, but we are announcing it again. Yes, we are going to do it in London. आणि आपले ओमपेकचे रवींद्र गाडकरी इथे आलेले आहेत. खास लंडनवरून ते जे त्यांना जमत होतं पण तरी ते आलेले आहेत आणि त्यांना एक 5 मिनिटं मी बोलण्याची संधी देतो का त्यांनी सांगावं का आपण काय करणार आहोत, कसं करणार आहोत आणि एक बटन पास करणार आहोत आम्ही या एक्सलन्स समिटची, या समिटकडून तुमच्याकडे. आणि आम्ही आहोतच व्हॉलंटियर म्हणून. थँक्यू ललित साहेब, थँक्यू प्रमोद, थँक्यू आनंद, थँक्स एव्हरीबडी. मी रवींद्र गाडगे. मी रवींद्र गाडगे, मी लंडनला राहतो, लंडनच्या जवळ राहतो. आय एम असोसिएटेड विथ गरजे मराठी फॉर लास्ट आय थिंक सिन्स इन्सेप्शन. आणि आमची एक UK मध्ये महाराष्ट्रीयन लोकांची प्रोफेशनल आणि एंटरप्रेन्योर्सचा एक ग्रुप आहे, तो पण त्याच वेळी साधारण चालू झाला. इट इज कॉल्ड ओमपेक, OMPEG.
तुम्ही म्हणाला तर why Peg is there. So anyway, we want to enjoy after we do some successful business. So that's OMPEG I'm representing. So next year we are going to host it in London. 28 आणि 29 जून शनिवार रविवार आहे. त्या दिवशी लंडनला आपण होस्ट करणार आहोत. The advantage we have with London is that it's very close to India, 8 hours flight. Middle East, we are going to get delegates. Europe is next door for us. UK, आमचं जे OMPEG business network आहे, we have about 250 members, so they will be joining us. There are plenty of opportunities, guys, in Europe and UK to do business. And because of the entry language barrier, people consider London or UK as their gateway to get you business into Europe. तुम्हाला युरोपमध्ये जर करायचा असेल बिझनेस, लंडन इज द बेस्ट अपॉर्च्युनिटी. जे मी सांगितलं बिझनेस नेटवर्क आहे आमचं 250 लोकांचं. वी हॅव गॉट ऑल सॉर्ट्स ऑफ प्रोफेशनल्स इन्क्लुडिंग डॉक्टर्स, लॉयर्स, फायनान्शियल ॲडवायझर्स. यू कॅन अवेल देअर सर्व्हिसेस अँड स्टार्ट बिझनेसेस इन लंडन. 28 आणि 29 जून. त्याच्याच बरोबर त्याच्या पुढच्या विकेंड, नेक्स्ट विकेंड 4th and 5th and 6th जुलै, लंडन पासून 1.5 तासावर लेस्टर म्हणून सिटी आहे, तिथे युरोपियन मराठी संमेलन आहे. सो पीपल हू वॉन्ट टू एन्जॉय बोथ GMG OMPEG summit as well as our cultural program which is called European Marathi Sammelan. Every alternate year it is hosted in various cities in Europe. So this year, next year it is in Leicester. So that's a 3 days cultural program. So people can come and have a weekend, 2 weekends consecutively, and in between these 2 weekends they can go around and see London and other parts of UK. So this is the best opportunity for you guys to come there. We welcome you. We will, as Lalit ji said, we welcome all the volunteers, all the suggestions, how to make it effective. We are learning every year new things from this conference. We want to make it success. आम्हाला जास्तीत जास्त भर हा नेटवर्किंग वर द्यायचा आहे. जे आम्ही OMPEG मध्ये शिकलो गेले 9 वर्ष चालतो. The people come there to connect, network, collaborate, work together, share and care. So how do we make it effective at next year's summit? We are looking forward for your suggestions, your inputs as to how make it big, better, so that can be another milestone for us. So please आम्हाला suggestions पाठवा. माझा email ID आनंदकडे आहे, माझा मोबाईल नंबर आहे. आणि OMPEG मध्ये मी कार्यकर्ता आहे, मी काही तिथे पदाधिकारी वगैरे नाही. आमच्या इथे कोणीच पदाधिकारी नाही असतात. So we'll have a mail ID, a common mail ID where you can send our suggestions. We have a team there who looks after our day-to-day business. Again, it's a not-for-profit organization. पण आम्ही मेंबरशिप फी चार्ज करतो त्या ऑर्गनायझेशन मध्ये. मेंबर होण्याकरता 10 pounds per month because we do throughout the years various programs for the members. So OMPEG आणि गरजे मराठी ग्लोबल एकत्र काम करतातच आहेत. So now we are going to the next level and going to organize this bigger event. We are expecting 700 members. I will just tell you a quick example. I was talking to one of the business networking group in Nashik. They have got 3 chapters in Nashik. And when I told about this conference, they said, take it for granted, 100 members are going to come from Nashik. I said, hold on, this is too much. We can't accommodate 100 from Nashik. Then you can imagine from Nagpur, Pune, Mumbai. And then where is the scope for people from UK and other parts of the world? So I think we are going to have a big time. We are looking for a venue. Venue will be in central London. We are going to make it such a way that you will be free by around 4 o'clock in the evening to do sightseeing for both the days. So we are not going to keep you tied up to the hall because we are hosting it in central London. You can go around in London for sightseeing. So that's what I am here to say. You are all most welcome to join. Visa from India is very easy. I think 8 or 15 days you get a visitor visa for UK. I think US there is no visa requirements. Europe there is no visa requirements. Middle East there is no visa requirements. So we are really hoping that we will get 600 to 700 quality delegates to interact, network, collaborate and work together. That's all from me. You are most welcome. 2025, 28 आणि 29 जून, London, followed by 4th and 5th and 6th, European Marathi Sammelan, a cultural extravaganza. Please join us, share your ideas, how can we make it more effective. Thanks a lot. Thank you, रवींद्र. एक वेळेला पुन्हा विनंती करतोय मी,
काल तुम्ही 25 सेशन्स अटेंड केले, आज जवळपास 25 सेशन्स आहेत. 50 सेशन्सचं क्वालिटी कॉन्टेंट खूप कमी ठिकाणी एक दोन दिवसामध्ये मिळत आहे. आणि हा जो इव्हेंट जो करण्यात आला यामध्ये सगळ्या व्हॉलेंटियर्सचं प्रचंड योगदान आहे. या ठिकाणी कोणाही पैसे पगारावरती नाही आहेत आणि बारीक बारीक गोष्टीमध्ये ज्या लोकांनी काम केलेलं आहे ते स्वतःचं योगदान देऊन केलेलं आहे. आज माझ्याकडून पर्सनली प्लस गरजे मराठी कडून माझी विनंती आहे तुम्हाला की आता दातृत्व दाखवण्याची वेळ आहे. परिवाराला तुमची आवश्यकता आहे तर दिलखुलास प्रमाणे जे शक्य असेल त्या पद्धतीने डोनेशन करा. नमस्कार. थँक्यू प्रमोद, थँक्यू ललित. काय म्हणतात ते अप्रिय काम करायला मी त्यांना पाठवलं की ज्याला मी लाजतो, पण देर इज रिक्वायरमेंट. आपल्याकडे अनेक प्रकारचे एंटरप्रिनर्स, मेंटर्स, लीडर्स की ज्यांच्यापासून इन्स्पायर होऊन आपण काय करता येईल अशी लोक असतात. असेच आज आपल्यामध्ये एक अशीम पाटील नावाचे गृहस्थ आलेले आहेत. ते कोल्हापूरहून आलेले आहेत. त्यांच्याकडनं माझ्या 2 अपेक्षा आहेत, कारण काय आम्ही कोल्हापूर बरोबर काम करायची आमची इच्छा आहे. आणि त्यांनी जी टेक्नॉलॉजी वापरून, म्हणजे सगळ्यांना माहिती असेल की आजपासून अनेक वर्षामध्ये भारतात फिरायचं म्हटलं की टोल नाक्यावरती सुट्या पैशापासून त्याचे गेट उघडण्यापर्यंत जे प्रॉब्लेम यायचे आणि प्रवास अत्यंत अनप्रेझेंट व्हायचा, तो प्रॉब्लेम अख्ख्या भारतात ज्यांनी सोडवला असे अशीम पाटील की ज्यांनी RFID टेक्नॉलॉजी वापरून फास्ट टॅग, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हे भारतात इंट्रोड्यूस केलं. अकॉर्डिंग टू मी 3,500-4 हजार टोल नाक्यावरती त्यांची टेक्नॉलॉजी वापरली जाते. सो त्यांचा थोडासा प्रवास कसा आहे आणि त्यांना गरजे मराठीच्या अशी चांगले संलग्न करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं स्टेजवरती यावं, आपले विचार सांगावे आणि गरजे मराठी बरोबर ऑफिशियली संलग्न व्हावं. सो प्लीज वेलकम अशीम अशोक पाटील. नमस्कार. सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम मी गानू साहेबांचे आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली. आता अर्ध्या तासापूर्वीच ते माझ्याकडे आले आणि म्हटले आपण इथं 2 मिनिटं बोलावं. तर खूप खूप धन्यवाद गानू साहेब. माझं नाव अशीम पाटील, मी कोल्हापूरचं आहे. कोल्हापूरजवळ एक छोटंसं खेडेगाव आहे तळंदगे म्हणून. ते मी या खेडेगावातला, माझे वडील ॲग्रिकल्चरिस्ट होते. एका शेतकरी कुटुंबातनं मी येतो आणि पुण्यामध्ये माझं शिक्षण झालं आणि इंजिनिअरिंग नंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग मी केलं. इंजिनिअरिंग नंतर लगेच जसं आता जोशी सर म्हटले की कॅपिटल इंटेन्सिव्ह काही बिझनेसेस असतात, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग नंतर काही बिझनेस करायचा म्हटलं तर एक लेथ मशीन तरी किमान घ्यावं लागत असेल. पण कम्प्युटर्समध्ये काय करायचं तर 4 कम्प्युटर भाड्याने घेऊन तुम्ही कुठलाही व्यवसाय सुरू करू शकत असाल. त्यामुळं मी जरी इंजिनिअरिंग मेकॅनिकलमध्ये केलं तरी IT मध्ये यायचं ठरवलं आणि ते परिस्थितीमुळं होतं. नोकरी मी 2-4 इंटरव्ह्यू दिले कॉलेजमध्ये असताना आणि कॅम्पसमध्ये सिलेक्ट पण झालो, पण ग्रुप डिस्कशनमध्ये काही बोलू शकलो नव्हतो. जोशी सर आपण भाषण कधीही करायला तयार असता. मला खूप भीती वाटते भाषण करायला, माझी छाती आत्ता पण धडधडते. परंतु हा जो प्रवास आहे टेक्नॉलॉजीचा, RFID, कुठलीही गोष्ट मध्ये थॉट लिडरशिप पाहिजे. त्यामुळे मी त्यावेळेला 2000 साली 99-2000 साली RFIDचं जेव्हा फुल फॉर्म पण लोकांना माहीत नव्हतं, तेव्हा मी ठरवलं की RFID टेक्नॉलॉजीवरती काम करायचं. कारण भारतामध्येच नाही जगभरामध्ये हे नवीन टेक्नॉलॉजी होती. अनेक वर्ष प्रयत्न केल्यानंतर यश काही फारसं मिळत नव्हतं आणि त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण हे होतं की मी टेक्नॉलॉजी विकत होतो. मला नंतर काही काळानंतर उमजलं की सोल्युशन सेलिंगमध्ये असताना मी माझ्या कस्टमरच्या प्रॉब्लेम सोबत एम्पथाइज करू नाही शकत. आणि हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा आम्हाला यश मिळत गेलं. आम्ही भारतात फास्टॅग तर एक केलाच, फास्टॅगचं पण 2009 साली मी पेटंट अप्लाय केलेलं टॅक्स कलेक्शन ऑफ व्हेकल्स युझिंग RFID. 2012 मध्ये UPA शासनाच्या वेळेला
इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन करायचं ठरलं त्यावेळेला कॅश बंद होईल टोल नाक्यावर असं जेव्हा मी म्हणायचो तेव्हा लोक माझ्यावर हसत असे की हे कसं शक्य आहे भारतासारख्या देशामध्ये. परंतु 2014 मध्ये जेव्हा गडकरी साहेब मिनिस्टर झाले MORTH चे त्यानंतर त्यांनी हा प्रकल्प खूप जवळून त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं आणि फार फॉलोअप घेतला, मॅन्डेट्स आणले, पॉलिसीज बनवल्या आणि आज भारतासारख्या देशामध्ये कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन पर व्हेकल आमच्याकडे फक्त 20 रुपये आहे भारतामध्ये आणि जवळजवळ 200 कोटी रुपये रोज डिजिटली कलेक्ट होतात. हा खूप मोठा एक माइलस्टोन आपल्या देशामध्ये आहे. टेक्नॉलॉजीवर काम करत असताना आम्ही लॉजिस्टिक्समध्ये काम करत होतो. भारतातलं पहिलं गेट ऑटोमेशन पोर्टमधलं JNPT पोर्ट आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, तिथे पण बरेच प्रयत्न चाललेले, किलोमीटर रांगा लागायच्या ट्रक्सच्या आणि हे आपल्या भारताच्या एक्सपोर्टसाठी एक खूप मोठा बॉटलनेक झालेला. कारण ईज ऑफ डुईंग बिझनेस, डिजिटल इंडिया हे सगळं आपण करत होतो पण तिथं रांगा लागलेल्या असायच्या आणि अनेक प्रकल्प JNPTने करायचे ठरवले की हे जे ट्रक आतमध्ये यायला, पोर्टमध्ये यायला जो वेळ लागतो तो आपल्याला कसं फास्ट करता येईल, गेट ऑटोमेट कसं करता येईल. पण बरेचसे प्रकल्प त्याच्यामधले फेल गेले. पण आम्ही जेव्हा तिथं साईट असेसमेंटला गेलो तेव्हा मी बघितलं की हे ड्रायव्हर लोक जे ट्रक चालवत असतात हे सर 8-8, 10-10 तास त्यांना टॉयलेटला पण जायला वेळ मिळत नाही कारण रांग सोडून ट्रक सोडून जाता येत नाही आणि त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ खूप डिटोरेट होत होती. मी आणि माझ्या सगळ्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांनी टेक्नॉलॉजीला बाजूला ठेवून आम्ही असा प्रयत्न केला की आम्ही असं चांगलं सोल्युशन द्यायला पाहिजे जेणेकरून हे ड्रायव्हर हे जे 8-8, 10-10 तास रांगेत थांबतात हे घरी लवकर आपल्या परिवाराजवळ कसे जाऊ शकतील आणि त्यांना ते त्यांच्या मुलांसोबत खेळायला, त्यांच्या फॅमिलीसोबत तो वेळ स्पेंड करायला कसं आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. आणि मला वाटतं त्याच्यामुळं आम्ही यशस्वी झालो. अशाच पद्धतीचे सोल्युशन आम्ही नंतर मिनिस्ट्री ऑफ फायनान्समध्ये पण 2017 साली आणलं की पूर्वी भारतामध्ये जर तुम्ही एक्सपोर्टर असाल तर तुम्हाला कंटेनर जर एक्सपोर्ट करायचं असेल तर एक्साईज ऑफिसरला तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये बोलवावं लागत असेल आणि एक्साईज ऑफिसरच्या समोर तुम्हाला तो कंटेनर स्टफ करायला लागायचा. दॅट वॉज अगेन अ व्हेरी बिग बॉटलनेक. तर कारण तो ऑफिसर येणार, मग तुम्ही स्टफिंग करणार, मग तो कंटेनर पोर्टला जाणार. तर आम्ही त्यावेळेला पत्र लिहिलेलं मिनिस्ट्री ऑफ फायनान्सला की जर मी एक इंडिव्हिज्युअल सिटीजन म्हणून माझा स्वतःचा इन्कम टॅक्स सेल्फ असेस करून जर फाईल करू शकतो तर एक कॉर्पोरेट सिटीजन म्हणून एक एक्सपोर्टर स्वतःचा कंटेनर स्वतः का नाही स्टफ करू शकत. तर त्यासाठी मग आम्ही टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि भारतामध्ये मग आम्ही इलेक्ट्रॉनिक सीलिंग आणलं. आज 105 पोर्ट्समध्ये आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि जवळजवळ 4,500 एक्सपोर्टर्स हे सोल्युशन वापरतात आणि सेल्फ स्टफिंग करून हा कंटेनर पाठवला जातो. असंच प्रत्येक सोल्युशनच्या मागे आम्ही त्याचं जे प्रॉब्लेम सॉल्विंगचं जे थॉट प्रोसेस होता हा थॉट प्रोसेस आम्ही नेहमी ॲडिंग व्हॅल्यू टू द ह्युमन लाईफ हा आम्ही नेहमी बेसलाईन ठेवली. आमच्या एथिक्स आणि व्हॅल्यूज तशा ठेवल्या. रिटेलमध्ये पण आम्ही फॅशन आणि अपॅरलमध्ये खूप काम करतो. त्याच्यामध्ये पण मी जेव्हा बघितलं की दुकान आपल्याला जेव्हा 10 ते सकाळी रात्री 9 वाजेपर्यंत दुकान उघडत असतं पण त्या दुकानामध्ये रात्रभर काम चालतं. इनबाउंड आणि आउटबाउंड लॉजिस्टिक्स हे तिथे नाईट शिफ्ट चालत असतात. तर आत्ता आम्ही एक RFID सोल्युशन सप्लाय चेनचं जे केलं त्याच्या मागचा आम्ही हेतू हाच ठेवला की हे जे स्टोर असोसिएट्स रात्रभर काम करतात ह्यांना आपण कसं ऑटोमेशन आणून ही नाईट शिफ्ट बंद करता यावी. आणि आत्ता आम्हाला 1 एप्रिल पासून आम्ही भारतातल्या सगळ्यात मोठ्या रिटेलरमध्ये त्यांच्या हजारो स्टोर्समध्ये नाईट शिफ्ट आमच्यामुळं आणि आमच्या टेक्नॉलॉजी सोल्युशनमुळं बंद करता आली. आणि हे सगळ्याच्या मागे प्रत्येक सोल्युशन, प्रत्येक टेक्नॉलॉजीमध्ये काम करत असताना त्या टेक्नॉलॉजीला महत्त्व न देता त्या टेक्नॉलॉजीच्या वापराने लोककल्याण कसं होऊ शकेल, लोकांच्या लाईफमध्ये कसं व्हॅल्यू ॲडिशन करता येईल त्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत राहिलो. आणि मला सगळ्या टेक्नोक्रॅट्सला हा अपील आहे की टेक्नॉलॉजीला फार महत्त्व न देता ह्युमन व्हॅल्यूजला महत्त्व दिले पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडंफार जे काही कणभर यश मिळायचं आहे ते मिळू शकतं. हे सगळं करत असताना जे
ह्याच्या मागची जी धारणा आहे ह्याच्यामध्ये ॲज अ टेक्नोक्रॅट माझ्या लक्षात आलं की जिथं आपलं सायंटिफिक नॉलेज कमी पडतं तिथून पुढं स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंग टेक ओव्हर करतं. आणि हे सगळ्यामध्ये मी एक स्वतः वारकरी आहे. मी दरवर्षी पायी पंढरपूरची वारी करतो आणि वारी करत असताना आम्हाला हे सगळ्या गोष्टींचा अनुभव करत गेलो, अनुभूत्या ज्या झाल्या त्याच्यामधनं हे सगळे सोल्युशन निर्माण झाले. जी सेन्सिटिव्हिटी तुम्हाला येते हे आपला धर्म खूप मोठा आहे, आपलं राष्ट्र खूप मोठं आहे आणि आपण थोडंफार जर अध्यात्माची जोड ठेवली टेक्नॉलॉजीला आणि आपल्या व्यवसायाला तर मला वाटतं आपल्याला निश्चितच जास्त प्रमाणाने यश मिळू शकतं. मला बरंच काही सांगायचं आहे पण वेळ कमी आहे. मी एक आता आमटे सर इथं आहेत, काळे सर आहेत, चौधरी सरांचं ऐकलं. एक सर गोष्ट आपण विसरलात बोलायचं आपल्या यशाच्या मागे. मला असं वाटतं की प्रत्येक यशस्वी व्यक्ती जो आहे, आता मी जेव्हा जोशी सर बोलत होते तेव्हा मी काकींना बघत होतो. त्यांचे सगळ्यात जास्त भाषणं तुम्ही ऐकले असतील आणि त्यांच्याबद्दल पण तरीही आजही ते ऐकताना ते कॅमेरा घेऊन त्यांचा फोटो काढत होते. खूप कौतुक आणि प्रत्येक गोष्ट जे सांगत होते आणि मला वाटतं हे काळे सरांच्या पण मला वाटतं वहिनी इथं आहेत, आमटे साहेब आपण पण तुमचा तो सिनेमा आम्ही बघितलाय. सिनेमा बघितल्यानंतर आमच्या सगळं लक्षात आलं आणि मला असं वाटतं की माझी पत्नी सुद्धा अवंतिका जी आहे ती पण तिचं जर सपोर्ट नसतं आणि इथं सगळे बसलेले जे ऑन्टरप्रेनर्स आहेत किंवा जे कोण थोडंफार यशस्वी झालेले आहेत, यशाचं डेफिनेशन मी पैशाने करत नाही पण आपण कुठून आलोत आणि आज आपण कुठं आहोत हा बेंचमार्किंग वरती मी ठरवतो की आपण किती यशस्वी झालो आहोत. एक स्टेप पुढच्या पिढीला आपण एक प्लॅटफॉर्म जर निर्माण करून देऊ शकलो तर त्यालाच यश म्हणतात. तर ह्या सगळ्या गोष्टींना थोडंसं आपण लक्ष द्यायला पाहिजे. मी माझ्यातर्फे गर्जे मराठीला आणि ललितजी आहेत, प्रमोदजी आहेत, आपलं खूप खूप अभिनंदन. आपण हे केलं. माझा हा पहिलाच व्हिजिट आहे. माझी त्यांची कालच ओळख झाली. माझ्या यशाच्या मागे जर काही अजून काही गोष्टी जर कॉन्ट्रीब्यूट करत असतील तर प्रत्येकाला एक मित्र असावा कमीत कमी. तुमचे ओळखीचे भरपूर लोक असतात. असाच काल तुम्ही माझ्या मित्राला राहुलला ऐकलं, तो माझा वर्गमित्र आहे. आम्ही एकत्र इंजिनिअरिंगला शिकत होतो आणि असे मित्र जर तुमच्या पाठीशी उभे असतील, तुम्हाला सपोर्ट करत असतील आणि इक्वली तुम्ही पण तुमच्या मित्रांना सपोर्ट केला तर तुम्ही निश्चितच यशस्वी होऊ शकता. माझ्यातर्फे मी सर गर्जे मराठीला माझ्या वैयक्तिक कपॅसिटीमध्ये 1 लक्ष रुपये देऊ इच्छितो आणि इथून पुढं पण जे काही तुमचे कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने जर कॉन्ट्रीब्यूट करता आला तर मी तुमच्या फक्त एका हाकेच्या अंतरावर आहे. पुण्यामध्ये पण आपण या आणि जे काही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, कोल्हापुरामध्ये जे काही सहकार्य लागू शकेल ते आम्ही निश्चितच करू. पुढच्या वर्षीच्या तुमच्या लंडनच्या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा. माझी खूप इच्छा होती पण मी आत्ताच मोबाईलवर चेक केलं की 6 जुलैला आषाढी एकादशी आहे आणि त्याच्या 15 दिवस आधी पंढरपूर वारी सुरू होते. त्यामुळे सर मी तुमच्या लंडनच्या कार्यक्रमाला येऊ नाही शकणार पण माझी एक आपल्याला नम्र सूचना आहे की तुम्ही एक सांस्कृतिक कार्यक्रम युरोपमध्ये घेणार आहात आणि तो पण 5-6 जुलैलाच आहे आणि 6 जुलैला आषाढी एकादशी. तर लंडनमध्ये एक आपल्या मराठी लोकांनी एक सांकेतिक वारी तरी करावी. एक 4-5 किलोमीटर तरी आपण रामकृष्ण हरी आणि विठ्ठल रुक्माईचं एक फोटो घेऊन जर आपण लंडनमध्ये तिथं सगळेजण एकत्र महाराष्ट्र लोक येऊ शकले तर हा एक वेगळा प्रयोग होऊ शकतो. आणि अशी माझी आपल्याला सर्वांना नम्र एक विनंती आहे. मी शेवट करतो माझ्या भाषणाचा. माझ्या गुरुमाता आहेत प्रतिभाताई शाहू मोडक. व्यवसायात अनेक मेंटर्स भेटले, अनेक गुरु भेटले पण त्यांनी एक सांगितलेला शेर मी आपल्याला सांगतो आणि माझं 2 शब्द थांबवतो. खरीदार कितना भी बड़ा क्यों ना हो तुम बिकाऊ बनना मत. खरीदार कितना भी बड़ा क्यों ना हो तुम बिकाऊ बनना मत. दिमाग चाहे दिल न चाहे वो काम कभी करना मत. दौलत बहुत कुछ है पर सब कुछ नहीं है. बहुत कुछ के लिए अपना सब कुछ कभी खोना मत. दिमाग चाहे दिल न चाहे वो काम कभी करना मत.
धन्यवाद. रामकृष्ण. Namaskar. We are waiting for very important panel. But before that, आपण गर्जे महाराष्ट्र असे आपलं खरंच अंडरस्टँडिंग आहे. महाराष्ट्रातल्या मराठीच नव्हे तर सगळ्यांशीच आपण कनेक्टेड असतो. असेच एक आपले मित्र आहेत, युनिक काम करतात भरतनाट्यमवरती. राम हे त्यांचं नाव आहे. सो मी त्यांना रिक्वेस्ट केली की 2 मिनिटं येऊन, आणि त्यांनी कबूलही केलं. 2 मिनिटं तुमच्या कामाविषयी जरा आम्हाला सांगा. आणि so I request Ram to join me for 2 minutes, please. Ram, there you are. Namaskar, everybody. So 2 minutes, 4 announcements. So first one is I am working with MIT to create a specific course for mutual fund investment training. So 3 universities. So Sachin Itkar is here. Going to work with 2 of the universities. Already in Coimbatore we are doing 1. We will be able to train students of BCom, MCom, MBA to get them paid internships and final placements for their jobs. That's announcement 1. Second one, I'm a chartered accountant, moved to technology, moved to US, settled in Maryland. In the last 6 years, I did some research and wrote a book on Bharatanatyam. It's a 620-page book which goes in as a reference for PhD for universities in Toronto, in US and in London. Anyone who wants to buy the book from me, reach out to me. I'm going to work with Anand. 35% of all sales made will be donated to Garje Maharashtra from now for the next 2 years. So that is one. I've put $75,000 away for charity. So that's a second announcement. Third announcement, since you gave me 2 minutes, is I have done Chhatrapati Shivaji Trail for 10 years in a row. So for all NRIs and people from North America who wants to go and enjoy Chhatrapati Shivaji, because Hindu Hriday Samrat, if it was not for Chhatrapati Shivaji, we would have been speaking in Urdu. So, once you land in Bombay, Chhatrapati Shivaji Airport pasun Maharashtra, kamit kami 25 jaga ahe. I have gone to all of them. I will work to create a full itinerary. I am in India from November 3rd to Jan 26th to manage that. And the fourth one is I'm working with a lot of universities to mentor and also be an external faculty for performing arts in Bharatanatyam. I've tied up with 5 universities, possibly it will increase more, and that was the only 4 announcements I wanted. Anand. Thank you very much. Prasad.